तर आज आपण परफेक्ट गाड्यावर मिळते अगदी तसंच बदाम शेक घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत। गाड्यावर जे बदाम शेक मिळतं त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घातला जातो, ज्यामुळे हे बदाम शेक अगदी सुंदर असं बनवून तयार होतं। पण तेच बदाम शेक जर आपण घरी बनवण्याचा प्रयत्न केला तर हवी तशी चव येत नाही। त्यासाठी इथे आपल्याला एक सिक्रेट पदार्थ यामध्ये घालायचा आहे, जो की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुन्हा सांगणारच आहे। काय आहे तो सिक्रेट पदार्थ तो जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमचं बदाम शेक सुद्धा अगदी गाड्यावर मिळतं तसंच बनवून तयार होतं। ज्या किमतीमध्ये आपण एक ग्लास बदाम शेक बाहेरून पिऊन येतो त्याच किमतीमध्ये अख्ख्या कुटुंबासाठी इथे आपण बदाम शेक बनवू शकतो। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी एक 15 ते 20 बदाम पाण्यामध्ये 2 तास अगोदर भिजत घातले होते। तुमच्याकडे वेळ नसेल तर 15 मिनिटे उकळत्या गरम पाण्यामध्ये भिजत घाला, लगेचच भिजले जातात। बदाम भिजल्यानंतर यावरची आपल्याला साल इथे काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या बदामावरची आपण इथे साल काढून घेऊया। तर इथे मी सगळ्या बदामाची साल अशाच पद्धतीने काढून घेतलेली आहे। बदामाची साल काढल्यानंतर ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी बदामाची साल काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे बदाम काढून घेतले। त्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे आपल्याला दूध घालायचं आहे। नॉर्मल टेम्परेचरचंच दूध घालायचं, गरम दूध घालायचं नाही। आणि मिक्सरला छान अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी या बदामाची अगदी छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली। आता हे आपण बाजूला ठेवून देऊया। आणि सेम वाटीमध्ये इथे मी पाव वाटी दूध घेतलेलं आहे। इथे पण मी नॉर्मलच दूध घेतलेलं आहे, गरम दूध वगैरे घेतलेलं नाहीये। आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इथे आपल्याला कस्टर्ड पावडर घालायचे आणि कस्टर्ड पावडरची इथे आपल्याला स्लरी तयार करून घ्यायचे। यामध्ये अजिबात गाठी वगैरे व्हायला नकोय। तर इथे पहा, इथे मी याची स्लरी तयार करून घेतली। आता ही आपली पूर्व तयारी झालेली आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊया। तर इथे मी गॅसवरती कढईमध्ये 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। तर इथे तुम्ही फुल फॅट म्हशीचं दूध घेतलं तर आणखीन उत्तमच आहे, पण माझ्याकडे म्हशीचं दूध नव्हतं, त्यासाठी इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे। 1 लिटर गाईचं दूध घेतलं। लगेचच यामध्ये इथे मी अर्धा कप साखर घातलेली आहे। साखर घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि या दुधाला इथे आपल्याला उकळी काढून घ्यायचे। तर इथे आपल्याला ह्या दुधाला आटवून वगैरे अजिबात घ्यायचं नाहीये, फक्त उकळी काढून घ्यायचं आहे। दुधाला उकळी आलेली आहे। दुधाला उकळी आल्यानंतर एकदा हलवून घ्यायचं, कारण यामध्ये आपण साखर घातलेली आहे। हलवून घेतल्यानंतर सुरुवातीला जी आपण बदामाची पेस्ट तयार करून ठेवली होती ती बदामाची पेस्ट यामध्ये घालायचं आहे आणि छानपैकी ह्या पळीने मिक्स करून घ्यायचे। बदामाची पेस्ट घातल्यानंतर छान मिक्स करून घ्या, नाहीतर हे बदामाची पेस्ट तळाला चिटकली जाते। त्यासाठी बदामाची पेस्ट घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तळाला ती अजिबात चिटकली जाणार नाही। बदामाची पेस्ट घालून मिक्स करून घेतली आणि त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे बदामाचे काप सुद्धा घातलेले आहेत। आणि आता यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडरची स्लरी ऍड करून घ्यायची आहे। कस्टर्ड पावडरची स्लरी ऍड करत असताना सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडी थोडी करून एका हाताने ह्या दुधामध्ये कस्टर्ड पावडरची स्लरी घालायची आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत राहायचे, म्हणजे कस्टर्ड पावडरची जी स्लरी आहे ते तळाला अजिबात चिटकणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये गाठी अजिबात होणार नाहीत। जर तुम्ही एकाच वेळी संपूर्ण कस्टर्ड पावडरची स्लरी घातली आणि मिक्स केलं नाही तर त्याच्या गाठी तयार होतात आणि त्या अजिबात मोडत नाहीत। त्यासाठी ही काळजी इथे आपल्याला घ्यायची आहे। कस्टर्ड पावडरची स्लरी ऍड केल्यानंतर हे 3 ते 4 मिनिटे आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे। सतत हलवत राहायचं आहे, अजिबात मिश्रण सोडून इकडं तिकडं जायचं नाही, नाहीतर हे मिश्रण तळाला चिटकू शकतं आणि मग यामध्ये गाठी तयार होऊ शकतात। त्यासाठी सतत हलवत 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे छानपैकी दाटसर व्हायला लागलेलं आहे। असं हे दाटसर झालं की समजायचं इथे आपलं हे मिश्रण परफेक्ट असं शिजून तयार झालेलं आहे। तर इथे आपलं बदाम मिल्कशेक तर तयार झालेलं आहे, पण आता यामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ, जो की मी तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे, तो सिक्रेट पदार्थ घालायचा आहे, ज्यामुळे ह्या बदाम शेकला अगदी मार्केट सारखी गाड्यावर मिळते तशी चव येते। काय आहे तो पदार्थ, चला सांगते। तर इथे पहा, इथे मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे। तर हा गोळा आहे खव्याचा। तर इथे मी खवा घेतलेला आहे, साधारण एक 50 ग्राम इथे आपल्याला खवा घ्यायचे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार 2 ते 3 चमचे खवा इथे घेऊ शकता। आणि खवा ऍड करत असताना अशा पद्धतीने बारीक किसणीने किसून घालायचा आहे, म्हणजे त्याला टेक्स्चर खूप सुंदर येतं। मार्केटमधलं बदाम शेक पीत असताना तुम्ही त्यामध्ये लक्ष देऊन पहा, त्यामध्ये ना अगदी खव्याचे बारीक बारीक कण असतात, ते तुम्ही कधी लक्ष देऊन पाहिला असाल तर तुम्हाला दिसणार आहेत। हेच एक सिक्रेट पदार्थ आहे, ज्यामुळे जेव्हा आपण घरी बदाम शेक बनवतो तशी मार्केट सारखी चव येत नाही। आता तुम्ही हे पदार्थ घालून पहा,
तुमचं बदाम शेक सुद्धा अगदी मार्केट सारखंच बनून तयार होणार आहे, ही माझी खात्री आहे। एकदा तुम्ही हा खवा घालून बदाम शेक करून पहा, अगदी परफेक्ट गाड्यावर मिळते तसं बदाम शेक नाही झालं तर मला कमेंटमध्ये येऊन सांग, मी हा व्हिडिओ डिलीट करून टाकेल। इतक्या खात्रीने मी तुम्हाला सांगते की हे बदाम शेक अगदी परफेक्ट गाड्यावर मिळते तसंच बनवून तयार होतं। तर इथे पहा, इथे मी खवा यामध्ये किसून घातला आणि 1-2 मिनिटे शिजून घेतलं। खवा घातल्यानंतर खूप जास्त वेळ शिजवायचं नाही आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचंय। थंड करत असताना याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, जेणेकरून यावरती लेअर तयार होणार नाही आणि अगदी परफेक्ट क्रीमी इथे आपलं बदाम शेक बनून तयार होतं। तर इथे पहा, इथे आपलं बदाम शेक जे आहे ते छानपैकी थंड झालेलं आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, अगदी क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। दिसायला सुद्धा अगदी मार्केट सारखंच दिसत आहे आणि प्यायला तर अतिशय सुंदर असं बनवून तयार होतं। ज्या किमतीमध्ये आपण मार्केटमधून 1 ग्लास बदाम शेक पिऊन येतो, त्याच किमतीमध्ये घरामध्ये 4 ते 5 लोक हे बदाम शेक पितात। इतकं सारं बदाम शेक बनवून तयार होतं। लगेचच आता हे आपण सर्व करून घेऊया। सर्व करत असताना तुम्ही पाहू शकता, ह्या बदाम शेकचं टेक्स्चर पहा, किती सुंदर असं दाटसर क्रीमी असं झालेलं आहे। वाटतच नाही पिल्यानंतर की हे बदाम शेक आपण घरी बनवलेलं आहे। अगदी मार्केट सारखं बनवून तयार होतं। तुम्ही कुणालाही हे बदाम शेक प्यायला द्या, त्यांना कळणारच नाही की हे बदाम शेक आपण घरी बनवलेलं आहे, तेही इतक्या साध्या सोप्या घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये। तुम्ही सुद्धा हे बदाम शेक एकदा नक्की ट्राय करून पहा। एकदा जर तुम्ही हे बदाम शेक ट्राय केलं तर पूर्ण उन्हाळा तुम्ही हे बदाम शेक घरीच बनवून पिणार, इतकी मी खात्री देते। नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा हे बदाम शेक खूप जास्त आवडणार आहे। नक्की ट्राय करा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। याआधी सुद्धा मी उन्हाळ्याच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्या सुद्धा जाऊन नक्की चेक करा, त्या सुद्धा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे। नक्की ट्राय करा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा। तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा थंडगार रेसिपी बरोबर। धन्यवाद।